ती सामान काढ गं. नाही आम्ही काढतो. अहो ती पोरगी तिथं जाईना सुद्धा पाणी बसायला. तिकडं गल्लीचा एक सामान नाही आलं का? मग कुठून जेवण सुद्धा करेना ती पोरगी पारखी. अगं मम्मी कुठून आलं ते सांग आता महत्वाचं बोल. अहो ते कुठून आलं कळालं नाही भाऊ. काय झालं मी इथं भाकरी करत होते नाही का. मी माझ्या मध्ये भाकरी करायच्या नादात होते. मुलगी आली डबा देऊन आणि मग तिचा आवाजाने ना ते पटकन असं गेलं माझ्या पाठाच्या तिकडून इथं गेले आत. मग मला उठायला सुद्धा भीती वाटली. त्याने हात दिला मला जागेवर माझं फारकाप झालं. तिकडे डबा घेऊन खुर्ची घे पुढे. आम्हाला इथं नुसतं नाव काढलं तरी. ती सामान काढ गं. नाही आम्ही काढतो. अहो ती पोरगी तिथं जाईना सुद्धा पाणी बसायला घाबरायला लागले. तुम्ही म्हणता सामान काढ दिला. टॉर्च ठेवायची चालू जेवण सुद्धा नाही दिसायसाठी. केलं बरं तरी पडलं. असं काळ्या कलरवरच आहे. काळ्या कलरचं. तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय. चपळ तर आहे आज बरं. आम्ही साकूर येथे विरोबा गावचं साकूर. तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर कल्याणकर. ज्ञानेश्वर शेठ कल्याणकर यांच्या घरामध्ये साप आहे. तर कोणता साप आहे काय तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल. तर असे साप पाहून घालून बाहेर पडतात आणि अशा अडचणी ठिकाणी येऊन बसतात. तर घराच्या आजूबाजूला जे अडचण असते ती साफसफाई ठेवा, स्वच्छता ठेवा, जेणेकरून त्या ठिकाणी उंदीर येणार नाही. आणि उंदीर नाही आले तर असे साप येणार नाही, कारण उंदराच्या शोधातच असे साप येतात. तर सर्वांनी काळजी घ्या. असं स्वयंपाक करताना वगैरे हात घालताना आजूबाजूला लक्ष द्या आणि तरच हात घाला, कारण खूप धोकादायक असतात असे साप. छोटंस आहे बरं का, बारीक पण ते फार चपळ आहे. आवाजाने हा आवाज आहे सगळंच काढावं लागेल. हळूहळू. हिरवं तर काढावं लागेल. हा सगळं. आता ठीक आहे, माहिती पकड बसलोय. दे पप्पा. मम्मी तिला नको खूप आहे ना गं. वाढत देते. लावते मी सारखं ते एवढं कुठं शक्य आहे. पाहता येईल नंतर जाऊ दे. नंतर तुम्ही लावा. हो 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 नंतर लावून. त्या गॅस खालीच असणार आहे ते मला वाटतं. साईडला सर साईडला सर. ठीक आहे तुम्ही बोलू शकतो ना ते बारीक आहे चपळ आहे. अहो, बारीक म्हणजे चपळ चांगली इतका हात भरायला मी काय एवढं बघितलं का आता. हे जर हा दिसतं मला दिसतं. आहे ना ते बघा ते ते बघा. बघ, ते बघ, नाग कळतंय. नाग आहे बापरे. पाहिलं का. आणि ही पोरगी मला म्हणते मम्मी तू काय बाद झाला का तुला. तर मित्रांनो पाहू शकता कोबरा जातीचा साप आहे. हो बापरे. आणि असं खूप विषारी साप असतो हा. हो त्याला केलं पण म्हणजे हे करू शकतो का हो तो. हा एवढं बारीक असताना त्याला बाटली आणली का? बारीक असताना करू शकतो हे. हा मग बापरे. ते बघा फोटो काढ ना आपण. खूप विषारी असतो हा. बापरे. त्याला जर वाटला तर तो असा फणा काढतो. हा थोडा हात हलव बरं. काढतो ना. आणि भाई नाग आहे डायरेक्ट. एकूण आकडा. हो बापरे. तर मित्रांनो ह्याच्यात हा. निरोटॉक्सिन म्हणून विष राहतं. बघ ना. आणि हा हे जर गेलं चुकून असतं वाईट हे. झालं हा हा? चुकून वाईट झालं तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. वेळ वाया घालू नका. आपण काय करतो हा. जास्त वेळ वाया घालवतो. देवा खरंच ना महादेवा बाबा काही चुकलं असेल तर माफ कर बाबा.
हे पण फणा काढत हात आल्यावर हात हलवायचं का आपलं? नाही गं, मग तू कशाला नको काय. हे बरणी घ्या बरं. बरणी ते तर बरणी मित्रांनो असे साप ती कोणती बरणी झाकण हवं का त्याला? हे पूर्ण बरणी लागन त्याच्यात ते पॅक हे करायचं. कधी दे ना मम्मी करायचं. बरणी तिला वेच देऊ का? आपण दे कुठली पण दे बाई हे आता. थोडं मागं थोडं मागं मित्रांनो असा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. ती दे ना पोह्यांची, ते पोह्याचे काढ ना ती. दिसला तर लांबून लक्ष ठेवा. दे, दे, पोहे काढून जवळच्या टाक. प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन दे, दे, पकडून उचलून सुरक्षित येतो. जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याच्या मुख्य जीवाचा जीव वाचेल. ते सोडूनच तर- द्या हं, पण श्रावण महिना आहे ना. हा नाही आम्ही मारते नाही, तेच. कोणताच प्राणी नाही मारते. बाई बघ ना किती म्हणजे बापरे, तुला म्हटलं ना आपण ती म्हणती मला कसा होता आणि काय ते बघ, ते बघ, ते बघ. बापरे. सोपं आहे ना खूप. चप्पळ आहे. बाई किती नशीब माझं, माझ्याजवळ किती वेळ हा ना. काटा खाली होता तो. काढा घातला काढत नाही लवकर. ना बाई. असं पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, हम्म? कारण तुम्हाला वाटतं बघ ते दादा पकडत होते, आपण ट्राय करू. असं कोणी हा, जवळ पकडायचं जाण्याचा काही प्रयत्न. सोपं आहे का? बघ, बघितलं नाही, नाही, तरी काय आवडतं. होतं? म्हणूनच केलं तुम्हाला. आम्हालाच नाही, आम्ही इथं कंटिन्यू थांबलो बघण्यासाठी की हिला मी हालूनच नाही दिले, चेअरवर बसूनच ठेवलं खुर्चीत, म्हटलं लक्ष ठेव. तर जेवण आमचा नाही युट्यूब केलं चॅनल आहे साकूरची गावरान शेतकरी जोडी. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, धोका टळू शकतो. नंबर यांचा आणि हे कल्याणकर मामा यांच्यामुळं आम्हाला छोटीशी सेवा करण्याची संधी भेटली, तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. अगरबत्ती आहे का? अगरबत्ती दे गं, होय. हा. तर मित्रांनो पाहू शकता साकूर शहर आहे. साकूर शहरात आम्हाला कॉल आला आणि असं जे साईडनं बघत आहे, तर अशा गवताव तणनाशक वगैरे मारा, जेणेकरून असे वन्यजीव त्यात येणार नाहीत आणि वन्यजीव उंदीर बिटकी नाही आली तर असे साप येत नाहीत. हा पिटून आणा. नाही हे तणनाशक मारून द्या ना. काय होतं अशा ठिकाणी उंदीर बिटकी पक्षी अंडे घालते, हा त्याच्यामुळे ते येतात. आणि हे पिल्लू अजून असू शकते, हा थोडी काळजी घ्या, कारण मोठा असू शकतो. घरात होता. पाटा खाली होता. अरे मी ना भाकरी केल्यानंतरच बसून होते, डबा देऊन आली म्हणजे ते बोलले का ते सगळे रॅक खाली गेले. जेवणच नाही बाबा आम्हाला, पण पाणी पण हो, बसून आहे मी आज 2 वाजेपासून पण. काय कॉल केलं ना, सारखे कॉल केलं, लक्ष देऊन ही आणि मी पण त्यांना फोन केले आणि म्हटलं पटकन बघा. आणि कॉल केला नाही, कॉल केला नाही ना, हे रन कमलं होती. आमचं गावच राहतं. रन कमलं होती. आमचं मागं गाव आहे ते लागवड खुरपायला. हा पुण्याला रील पाहतात. नाही, कॉल केला मी तुम्हाला, आणि आम पाणी मारा तिला कधी पण येतो. राजीनी नंबर दिला आणि ती लगेच ते म्हणे निघतो आम्ही. आणि म्हणजे चांगलीच काळजी घ्या बरं का, पिल्लू हे अजून असू शकते. म्हणजे भीती नाही तुम्हाला तर हे करेल, पण आमची एक काळजी घेण्यासाठी आम्ही माहिती देतो. कारण पिल्लू म्हटलं पण आणि नाही ना शक्यतो एक दोन टाक्या ना मारू घ्या. हा त्यांना ते साईडनं मारून द्यायचं, पाठीमागे जर असलं ना ते तिकडं पण गवत असलं तर नाही इकडे पण खूप आहे ना, मोकळं झालंय सगळं. त्यांना मारून द्या म्हणजे असलं का लगेच दिसते. आणि एवढी अडचण म्हटलं त्याला पण आहे ना. ते झटपट टाकी सर एवढं भंगार झालंय, पण आता बळच चाललंय रामराम. घरात तयार लवकर होईल म्हणून आमची बांधकाम मला कुठं म्हणते तुला बाद झाला, म्हटलं एडी बिडी झाली का तुला? मला असं वाटलं पटकन पळालं बाई ते, मी किती गारू पडली, मला हात दिला तिने अक्षरशः पाठावून मग हे बोलले ना डायरेक्ट तो नाग आहे म्हणे, पाना बिना काढलं दिसला ना तुझं कधी. हो ना, असं. हा
तर मित्रांनो आम्हाला ते कल्याणकर मामा काय नाव आहे? ज्ञानेश्वर कल्याणकर यांच्यामुळं छोटीशी सेवा करण्याची संधी भेटली. तर त्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप अभिनंदन. तुम्ही पण सर्वांनी काळजी घ्या. पाऊस झालेला आहे तर असे साप बाहेर पडतात आणि अशा अडचणी ठिकाणी येऊन बसतात. तर महत्त्वाचं महिलांनी थोडी काळजी घ्यायची आहे. स्वयंपाकघरात अपघात हात घालू नका. पूर्ण लक्ष द्या. बॅटरी वगैरे घ्या तरच हे करा. आणि रातचं बाहेर निघताना हातात बॅटरी राहू द्या, पायात बुट राहू द्या, जेणेकरून असे वन्यजीव त्याच्यावर पाय पडणार नाही. आणि चुकून जर बाईट झालं तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं तंत्रमंत्र झाडपाला भगत याच्यात वेळ वाया घालू नका, जेणेकरून रुग्णाला जास्त होणार नाही. तर सर्वांचं अभिनंदन. यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यात मदत झाली. तर धन्यवाद. जय आदिवासी, जय शिवराय. कोणाला पण आडी अडचण असली तर नंबर देता येतो ना, सांगा बरं. 88 88 प्युअर कोबरा आहे, प्युअर विषारी जो. हे आता पण हे एवढं बारीक याच्या विष्णू काय झालं असतं का? मग उलट बारीक याचं वीज ज्यादा आहे, powerful. खाली सोडा ना. कोण आला? कोण आला? फोन वाजवला का? नाही अजून हा आला. आणि हे ना पहिल्यांदा इथं तणनाशक मारावर जितकं स्वच्छता ठेवू ना तितकं हे राहते. खाली सोडा ना मोकळा. जितकं बारीक ना तितका वेळ कमी राहतो याला, म्हणजे त्याला 20 पडायचा अंदाज. स्पीड मध्ये जाता इतका मोठा नाही होता पाहिला तो. मनगट एवढा होता. काय नाव आहे तुमचं? काका या इकडं.